सर्व अच्युत गोत्रे बंधू आणि भगिनी, त्याचप्रमाणे साधू संतांना दंडवत प्रणाम. आज आपण 18 नंबरच्या सत्संगामध्ये प्रवेश करत आहोत. मागच्या सत्संगामध्ये आपण जीवाचे मतित्रय बघितले. आतापर्यंत आपण जीवाच्या अनुषंगाने जीवामध्ये असलेल्या नकारात्मक गोष्टी म्हणजे जीवाचे दोष बघतो आहे आणि त्यातलेच मतित्रयाच्या अनुषंगाने आपण मागच्या वेळेस चिंतन केलं आणि त्या चिंतनातून आपल्या सर्वांच्या लक्षात आलं असेल की परमेश्वराचा कड काय आहे. परमेश्वराचा कड हा जीवाने आपला आनंद घ्यावा हाच आहे, परंतु त्या आनंदासाठी ह्या जीवाने आपले जे मतित्रय आहे ते ऊर्ध्व गतीचे करावेत. एक पाऊल या जीवाने टाकावं तर त्यासाठी परमेश्वर 10 पाऊल टाकण्यास तयार असतात. परंतु याच मतित्रयामुळे जीव नीच देवतांचे मळ तयार करून पुढे संत असंत सामुग्री संपादन करत असतो व शेवटी स्वर्ग नरक कर्मभूमी मोक्ष या चतुर्विध कर्मफळाचे लेप जोडत असतो. आणि म्हणून आपल्यामध्ये असलेले जे मतित्रय आहे किंवा आपल्यामध्ये असलेल्या ज्या नकारात्मक गोष्टी आहे, आपल्यामध्ये असलेले जे दोष आहे, याची कमतरता आपण जर बघितली आणि त्याचं चिंतन केलं तर आपल्यातली जी कमतरता आहे ती आपण दूर करण्यास जास्तीत जास्त प्रयत्न केला पाहिजे. एखादी खेळाडू जेव्हा एखाद्या खेळामध्ये प्रावीण्य मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतो त्यावेळेस सतत तो त्या खेळाचा अभ्यास करत असतो आणि या अभ्यासातून आपल्यामध्ये त्या खेळाला न्याय देण्यासाठी आपण कुठे कमी पडतो आहे याचं चिंतन करून त्याच्यामध्ये तो प्रगती करण्याचा प्रयत्न करत असतो, प्रगती साधत असतो. अगदी याचप्रमाणे आपण परमेश्वराच्या आनंदाचा जे ध्येय आपण ठरवलेले, आनंद मिळवण्याचं जे ध्येय आपण ठरवलेलं आहे, त्या ध्येयापर्यंत जाण्यासाठी आपल्यामध्ये कोणती कमतरता आहे, कोणत्या गोष्टी कमी आहे, कोणत्या गोष्टी नकारात्मक आहे, त्याचं जर चिंतन करून विचार करून जर आपण त्यातली कमतरता कमी करण्याचा जर प्रयत्न केला तर नक्कीच या परमेश्वराच्या या परमार्गामध्ये परमेश्वराच्या आनंदाच्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला खूप असा उपयोग होईल. जीवाचे दोष बघत असताना परमेश्वराने जीव सर्व दोषाचे आळे असं सर्वार्थाने सांगून टाकलं आणि त्यामुळे जर आपण विचार केला तर ह्या जीवामध्ये सर्व दोषच जर आहे तर हा जीव ह्या परमेश्वराला कसा प्राप्त करू शकतो. परंतु अयोग्य जीवाला हा परमेश्वरच योग्य करत असतो आणि प्राप्तीला घेऊन जात असतो. त्यासाठी मात्र आपण या आपल्या आत असलेल्या दोषाचं, नकारात्मक गोष्टीचा विचार चिंतन करून त्यामध्ये आपण प्रगती साधण्यात जर प्रयत्न केला तर परमेश्वर आपल्याला सहाय्य करतात. हे आपण अनेक लीळांमधून बघत असतो. आत्तापर्यंत बघितलेल्या या अनेक दोषापैकी ह्या ज्या कुवस्तू आपल्यामध्ये आहे, या जीवाच्या आतमध्ये स्वरूपामध्ये ज्या आहे, हे सर्व दोषाचं आश्रयस्थान झालेलं आहे. आणि म्हणून परमेश्वराने जीव सर्व दोषाचं आळं असं आपल्याला सांगितलेलं आहे. खरं म्हणजे आपण हाच एक दोष आहे आणि याचा जर आपण विचार केला तर आपल्याला परमेश्वर प्राप्ती ही अशक्यातली गोष्ट आहे. परंतु परमेश्वराचाच कड असल्यामुळं आणि परमेश्वरालाच कृपा उपजलेली असल्यामुळं का आपल्या स्वतःजवळचा जो आनंद आहे आपण कोणाला तरी द्यावा आणि तो आनंद देण्यासाठी परमेश्वराचा प्रयत्न असल्या कारणाने परमेश्वर अयोग्य जीवाला योग्य करत असतो आणि म्हणूनच आपण परमेश्वराला प्राप्त होऊ शकतो किंवा परमेश्वराच्या प्राप्तीला जाऊ शकतो. दुसऱ्या बाजूने जर आपण विचार केला तर या जीवामध्ये अशी एवढी कोणती ताकद नाही आहे की तो स्वतःहून परमेश्वराला प्राप्त करेल. आणि म्हणून त्या
अनादि अविद्येमुळे आलेल्या आपल्या या जीवामध्ये, अनादि अविद्येमुळे जीवाला कार्याला येणाऱ्या अज्ञान असेल किंवा अन्यथा ज्ञान असेल किंवा हे मतित्रय असेल जे आपण बघितले, अधमती, अधगती, अधरती, या दोषामुळे जीव नाही ते दोष आचरत असतो. आणि ह्या मतित्रयामुळेच अनंत दोष आपल्यामध्ये निर्माण होत असतात. खरं ज्यावेळेस आपण असा विचार करतो त्याचा असा विशिष्ट जीव असं परमेश्वराने सांगितलेलं नाही. जीव सर्व दोषाचे आळे, म्हणजे सर्वच जीव आले त्याच्यामध्ये, त्यात आपण पण आलो. त्यामुळं हे जर आपण बघितलं नाही, याचं चिंतन केलं नाही, याचा अभ्यास केला नाही आणि परमेश्वराने अनंत लीळेच्या माध्यमातून अनंत भक्तांकरवी आपल्याला हे जे तत्वज्ञान सांगितलंय त्याचा जर विचार केला नाही तर विनाकारणच आपल्याला अन्यथा ज्ञान उपजून आपल्याला असं वाटत असतं की जीव सर्व दोषाचे आळे, म्हणजे सर्व जीव दोषाचे आळे आहे, पण आपण जो आहे तो मात्र दोषी नाही. आणि म्हणून सुरुवात कोणतीही ही आपल्यापासून केली पाहिजे, आपण केली पाहिजे आणि आपल्याकडे बघून केली पाहिजे. जेव्हा आपण करू तेव्हा प्रत्येक जीवाचं एक कर्तव्य आहे का आपणच आपल्यामध्ये बदल घडवून आणायचा आहे आणि आपणच आपल्यामध्ये बदल घडवणार आहोत. जीव सर्व दोषाचे आळे हे सांगताना परमेश्वरांनी मूर्ती प्रकाश दर्शन या लीळेतून आपल्याला खूप सुंदर असं सांगितलेलं आहे की एके दिवशी देवाचं ओट्यावरी आसन असतं आणि भोटोबास जे आचार्य आहेत ते व्यापाराला अन्य गावी गेलेले असतात. तर थोडा येण्यासाठी त्यांना वेळ होतो आणि म्हणून बाईसा वाट बघत असतात. त्याचप्रमाणे देवसुद्धा बिडारापेक्षा वेगळ्या ठिकाणी गेलेले असतात. एक वेगळे जे अन्य मार्गाचे भिक्षुक असतात, साधू असतात, त्यांच्या वस्तीवर, त्यांच्या बिडारावर किंवा त्यांच्या गुहेमध्ये गेलेले असतात. त्यामुळे बाईसा एकट्याच असतात, वाट बघत असतात. आचार्य आल्याबरोबर बाईसा त्यांना सांगते की बाबांच्या आरोग्याला खूप उशीर झाला आहे आणि बाबा तर अजून काही आले नाही, तरी तू जा पटकन आणि बाबा कुठं आहे बघ आणि घेऊन ये. त्याप्रमाणे भोटोबास शोधत शोधत त्या गुहेजवळ येतात. तिथं त्या अन्य साधू असतात, त्यांच्या एक शिष्यीण असते, एक तपस्विनी असते. त्यांचं मुगवणी अंगी लिहिली असती, हाती काठी. एकी वशिष्ठ देवांची शिष्यीणी सडा घालीत असे, असं वर्णन चरित्रामध्ये आलेलं आहे. आणि त्या गुहेच्या दरवाजाजवळच त्या बसलेल्या असतात. हे बघितल्यानंतर आचार्यांना ते माहीत नसतं की देव आतमध्ये आहे किंवा असावेत, परंतु ते त्यांना विचारतात, अहो येत गोसावी विजय केले असे, म्हणजे आमचे देव इथं आलेले आहेत का? परंतु ती जी तपस्विनी असते अन्य संप्रदायाची, ती देवाला काही ओळखत नाही किंवा कोण गोसावी हे तिला न समजल्यामुळं किंवा न माहीत असल्यामुळं ती नाही म्हणते, नाही ना आलेजी असे म्हणून ती ओळखत नसल्यामुळं ती नकारात्मक आचार्यांना सांगते. पण हे जे संभाषण झालेलं असतं ते आतमध्ये परमेश्वर आपले गोसावी सर्वज्ञ बसलेले असतात आणि ते ऐकतात आणि मग तेच आवाज देतात की वानऱ्या वानऱ्या या गा, तुम्ही या आत, मी येत असे, म्हणजे मी आतच बसलेलो आहे. त्यावेळेस ते येतात, देवाला दंडवत घालतात आणि मग आचार्य त्यांना निरोप देतात देवाला की बाईसांनी तुम्हाला बोलावण्यासाठी मला पाठवलेलं आहे, आरोग्याला उशीर होत आहे, तर तुम्ही चला. त्याच वेळेस वशिष्ठ देव नामक जे अन्य साधू असतात, तर आपली शिष्यिनी जी आहे ती देवाच्या नमस्काराला धाडलेली असते, म्हणजे पाठवलेली असते. परंतु अगदी त्याच वेळेस सर्वज्ञांच्या मूर्तीपासून गुंफेबाहेर प्रकाश पडतो आणि तो प्रकाश पडलेला असल्यामुळे त्या प्रकाशाला बघितल्यानंतर ती वशिष्ठ देवाची जी शिष्यिनी आहे ती तशीच मागे फिरते आणि त्या वशिष्ठ देवांकडे जाऊन झालेला सर्व प्रकार ती सांगते. परंतु ते वशिष्ठ देव परत पुन्हा त्यांना आपल्या देवाला सर्वज्ञांना दंडवत घालण्यासाठी पाठवतात आणि मग ती आल्यानंतर मात्र
देवाला दंडवत घालून श्री चरणा लागते आणि बैसते. ती बसल्यानंतर देव मग आचार्यांना सांगतात का जा बाईसांना इथंच बोलून आणा, सर्व बिडारे इथंच आणा. त्या पद्धतीने आचार्य बाईसांकडे जातात आणि सांगतात की देवाने आपल्याला तिकडेच बोलावलं आहे. आणि त्यानंतर ते सर्व इथं आल्यानंतर तोपर्यंत ती शिष्यनी देवाच्या समोर बसलेली असताना ते देवाचं सर्व सौंदर्य सुकुमार देह बघत बसते. परंतु भटांच्या म्हणजे आचार्यांच्या मनात याविषयी काही शंका येतात. त्या मानत नाही, भटाशी पोटी न म्हणेची, म्हणजे मनामध्ये जे आलेलं, पोटामध्ये जे आलेलं आहे ते मान्य त्या करत नाही. त्यांना काहीतरी वेगळं वाटत असावं, एक संशयास्पद, आणि म्हणून काही बोलती. त्यावेळेस आचार्य बाई संकट जायच्या ऐवजी तिथंच हे काय बोलत असावेत म्हणून त्या गुंफेच्या बाहेर कान देऊन उभे राहतात. आणि नंतर मग बाईसांना जाऊन घेऊन येतात. त्यानंतर ते बिडारा गेले, बाईसांना सांगितलं आणि बाईसांना ते घेऊन आलेले आहे. त्यावेळेस देवाचं अंगणी आसन झालेलं आहे. आचार्य देवाजवळ बसलेले असतात आणि त्याच वेळेस देव आचार्यांना सांगतात का वानरेश, आजीची घडी धरुणी तुकी तुची होते ते इथुनीची घडी. म्हणजे ते अन्य साधू असतात. आतापर्यंत देवावरती ते संशय घेत होते. ते संशयाचा जो दोष होता तो देव म्हणतात इथून त्यांचा मी नासावला आणि त्यांना योग्य केलं. परंतु हे करत असताना, हे सांगत असताना आचार्यांच्या सुद्धा हीच गोष्ट मनात आलेली असल्यामुळं ते बाहेर उभे होते. आणि आचार्यांनी सुद्धा मग देवाकडे कबुली दिलेली असते की माझ्या सुद्धा हे मनात आलं की असं का व्हावं किंवा असं का यावं. त्यावेळेस देव म्हणतात की वानर्या, जीव सर्व दोषाचे आळे. तुम्ही जरी आमच्या सन्निधानात असाल, आम्ही तुम्हाला बोध दिलेला आहे, तरी जीव म्हणून जर बघितलं तर जीव हा सर्व दोषाचा आळा आहे. परंतु आचार्यांनी देवाला प्रश्न केला की जी गोसावीवरी मी का अन्यथा होत असे, माझ्या मनात का यावं, अन्यथा ज्ञान का झालं माझ्यावर, देवावरती माझ्याकडून. मग देव म्हणतात वानर्या, मागीला जन्मी तुम्ही येथीचे नेनो केसने दोष घेतले असते. मागच्या जन्मामध्ये तुम्ही परमार्गाच्या ठिकाणचे खूप काही असे दोष घेतलेले असल्या कारणाने तुमच्या मनात तो संस्कार रुजला आहे आणि त्या संस्कारामुळं तुमच्या मनात हे गोष्टी आलेल्या आहेत. आणि त्यांना मग त्या कारणाने उत्सुकता निर्माण होते आचार्यांना. आणि ते आचार्य देवाला सांगतात की जी तो कवन दोष, कोणता दोष आहे का त्या दोषामुळं मी असं माझ्या मनात तुमच्याविषयी अन्यथा ज्ञान यावं. मग देव म्हणतात येथून तुमचे दोष बाहेरी घाली जेती तरी पुरे व पोटी सुरी सो मरा. देव सांगतात तुमच्या दोष जर आम्ही सांगितले तुम्हाला तर तुम्ही स्वतःच्याच हाताने आपल्या पोटामध्ये सुरी खुपसून घ्याल, इतके ते अनंत दोष आहे. आजही आपण परमार्गात जगत असताना, वावरत असताना बोध आपल्याला झालेला आहे. जीव, देवता, प्रपंच आणि परमेश्वराचं तत्वज्ञान आपल्याला माहीत झालेलं असताना सुद्धा आपण कितीतरी नकारात्मक गोष्टी करत असतो. आपण जीव म्हणून जेव्हा अभ्यास करतो, जीव म्हणून आपण चिंतन करतो, त्या जीवाच्या अनुषंगाने जर आपण विचार केला तर परमेश्वराने आपल्या साहित्यामध्ये खूप सुंदर असं तत्वज्ञान जीवाच्या संदर्भात सांगितलेलं आहे. आतापर्यंत मी अनेक संप्रदायाचे किंवा अनेक धर्माच्या एक माहिती म्हणून जेव्हा अभ्यास केला तेव्हा कुठंही इतकं खोलवर तत्वज्ञान जीवाच्या संदर्भात कुणीही लिहून ठेवलं नाही किंवा सांगितलेलं नाही. आणि आपल्या ह्या परमार्गात आपण राहत असताना जीवाच्या संदर्भात एवढं खोलवर तत्वज्ञान परमेश्वराने आपल्याला सांगितलेलं असतानाही
आपण नकारात्मक गोष्टी करतो. आपल्या दोषाचा विचार न करता दुसऱ्याचे दोष आपण सतत बघत असतो. हे जेव्हा आपण विचार करतो त्यावेळेस मात्र आपल्याला खूप असं चिंतन करावं लागेल की आपल्याला सर्व समजल्यानंतरही जर आपण विचार करत असेल तर न समजणारे लोक किती विचार करत असतील आणि त्यामुळं किती दोष जोडत असतील आणि त्या दोषामुळं कुठं कुठं प्राप्तीला जात असेल. पण परमेश्वर सांगतात की इकडं तिकडं जर केलं तुम्ही तर वाराणसीला जाऊन फेडता येतं, पण वाराणसीला जर केलं तर फेडाल कुठं? म्हणजे अप्रत्यक्षरित्या अन्य लोकांनी जर दोष जोडले तर परमार्गात येऊन प्रायचित्त घेऊन ते क्षालन करू शकतात. परमेश्वराने बोध दिल्यानंतर ते परमार्गाला लागून परमेश्वराच्या प्राप्तीच्या योग्यतेचे होऊ शकतात. कारण गीतेत सुद्धा परमेश्वराने सांगितलंय की आतापर्यंत केलेले अनंत नीच कर्म, अनेक दोष जरी या जीवाने जोडलेले असेल पण अनन्य भावे जर मला शरण आला हा तर मी सर्व पाठीमागचे या जीवाचे कृतकर्म विसरून मी त्याला माझ्या धामाला निज धामाला घेऊन जात असतो. परंतु परमार्गात असताना जर आपण हे सर्व माहीत असतानाही जर आपण अनंत दोष जर जोडत असेल आणि त्या दोषामुळं परमार्ग जर आपला तुटत असेल, परमेश्वराच्या या मार्ग आपल्यापासून दूर जात असेल, परमेश्वर जर आपल्यापासून दूर जात असेल तर या परमार्गात येण्याचं आपलं काय प्रयोजन किंवा परमार्गात येऊन उपयोग काय, याचा आपण नक्की विचार केला पाहिजे. ह्या अनादि अविद्येमुळं या जीवामध्ये मतित्रय तयार झालेले आहे आणि ह्या मतित्रयामुळंच जीव सर्व दोषाचं आळं ठरतं आणि सर्व दोषाचं आळं असल्यामुळं जीव स्वार्थपरू परमेश्वराने स्पष्ट सांगितले विचाराच्या 190व्या सूत्रात तर जीव स्वार्थी आहे. आता जीव स्वार्थी आहे असं जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपण स्वार्थी नाही असं कोणताही जीव म्हणू शकत नाही, कारण त्याला तो अधिकारच नाही. प्रत्येक जीव स्वार्थी असतो आणि त्या स्वार्थापोटीच या आपल्या जीवनामध्ये तो जगत असतो, वागत असतो, राहत असतो आणि ह्या जगण्याच्या वागण्याच्या प्रत्येक कृतीमध्ये त्याच्या प्रत्येक पावलामध्ये हा स्वार्थ त्याचा सतत डोकावत असतो. जीव कशासाठी या सृष्टीत आला? सृष्टी निर्मितीचा उद्देश परमेश्वराचे परमेश्वरत्व व जीवाला स्वतःची ओळख नसल्याने हे सर्व अनादीच्या अविद्येने त्याची स्वतःची ओळख तो हरून बसलेला आहे आणि त्यामुळे तो अधिकाधिक स्वार्थी लोभी बनलेला दिसतो. त्यामुळे जीव या स्वार्थामुळे अनेक दोष अंगवत असतो, अनेक दोषाला तो पात्र होत असतो. कारण जीव स्वार्थी असल्यामुळं त्याच्यामध्ये एक अभिलाषा निर्माण होते, अन्यथा ज्ञान निर्माण होते, अपरवृत्ती निर्माण होते. स्वतःच्या प्रेमात तो जास्त अडकल्यामुळे दुसऱ्याकडे तो पाहण्याची त्याची प्रवृत्ती बंद करून टाकतो आणि त्या कारणास्तव जीव हा स्वार्थी ठरतो. परमेश्वराने एकांतच्या म्हणजे अज्ञात लीळेमध्ये जीव स्वार्थपरू कसा आहे हे आपल्याला खूप सुंदर असं समजवलेले. एक वेळेस महादाईसा ज्या आहे त्या देवाला विचारतात की जी पुराणी माता पित्रांची भक्ती थोर प्रशंसली आहे, पुराणामध्ये माता पित्रांची भक्ती जी आहे ती खूप मोठी श्रेष्ठ आहे असं जर सांगितलं आहे तर ते काही आहे जी ते खरंच श्रेष्ठ आहे का? आणि ते जर श्रेष्ठ असेल तर त्यातून काय मिळणार आहे? तर देव म्हणतात, बाई माता पित्राची अभिमानी बाळकाची भले. का बरं असं श्रेष्ठ म्हटलं गेलेलं आहे की जे आईवडील असतात ते आपल्या मुलाचं भलं करण्यासाठी दृष्टपर किंवा भौतिक जगामध्ये खूप चांगलं त्यांना सुख मिळावं याच्यासाठी सतत झटत असतात, कष्ट करत असतात, काम करत असतात आणि आज आपण सगळीकडे हेच बघत असतो. त्यामुळं अभिमान माता पिता आपल्या मुलाचा घेत असतात आणि त्या कारणामुळे बाळकावरील पित्राचे स्नेह ते सहेतुक होत असते. म्हणजे वडिलांचं जे प्रेम असतं ते सहेतुक म्हणजे हेतुक राहील की बाबा पुढे जाऊन हा आपलं नाव काढेल, आपल्याला म्हातारपणीची काठी ठरेल, आपला सांभाळ करेल. अशा स्वार्थापोटी देव म्हणतात की जो पिता असतो तो या बाळकावरती प्रेम करत असतो. परंतु आईचं तसं नाही म्हटले. मातेचं स्नेह ते नैसर्गिक आहे. आईचं ते स्नेह असेल, ते प्रेम असेल ते खूप नैसर्गिक असतं. कोणत्या प्रकारची ती माता ती आई असते ती आपल्या मुलाकडून अपेक्षा करत नाही
आपली ड्युटी, आपलं कर्तव्य काय आहे हे तिनं पूर्णपणे जाणलेलं असतं. परंतु हेच सांगत असताना देव सांगतात की ह्या जीवावर सुद्धा परमेश्वर असंच नैसर्गिक प्रेम करत असतो. जसं माता आपल्या मुलावरती प्रेम करते, तर त्यावेळेस महादाईचा विचारते की मग ते समान आहे का? एखाद्या आईचं आपल्या मुलावर असलेलं प्रेम आणि परमेश्वराचं जीवावर असलेलं प्रेम ते सारखं आहे का? सर्वज्ञ म्हटले, परमेश्वरी जीवाचे तयाचा एक देशू मातेचा ठाईवरते, ते समान कसं असू शकतं म्हटले. परमेश्वराच्या आणि जीवामधले जे प्रेमाचा जो एक भाग आहे तो फक्त आईच्या ठिकाणी आहे. म्हणजे अप्रत्यक्षरित्या एका ठिकाणी मी वाचलं होतं की अर्जुन देवाला विचारतात श्रीकृष्ण महाराजांना की देवा तुम्ही माझ्यावर किती प्रेम करतात. तर याचं उत्तर द्यायच्या ऐवजी श्रीकृष्ण महाराज अर्जुन देवाला विचारतात की तुझी आई तुझ्यावरती किती प्रेम करते, तुझी माता तुझ्यावरती किती प्रेम करते. त्याच्यामध्ये 99 पट वाढ कर आणि ती वाढ म्हणजे मी तुझ्यावर असलेलं प्रेम आहे. ते स्वामी श्री चक्रधरांनी आपल्याला या वेळेतून स्पष्ट सांगितलंय का परमेश्वरी जीवाचे त्याचा एक देशू मातेचा ठाईवरते. म्हणजे परमेश्वर जे जीवावर प्रेम करतात त्याच्यातला 1% फक्त माता आपल्या मुलावरती प्रेम करते. त्यामुळे ते समान असू शकत नाही. त्यावेळेस महादाईचा परत पुढं विचारते, स्नेह कैसेनी जाणावे, हे जे प्रेम आहे हे कसं जाणावं म्हटले. तर देव सांगतात, स्नेहाचा ठाई उचित स्फुरे, चांगलं स्फुरतं. ज्याच्यावरती आपलं प्रेम आहे त्याच्याविषयी आपण चांगला विचार करतो, शुभचिंतन करतो, त्याचं भलं व्हावं असा आशीर्वाद देण्याचा आपण प्रयत्न करतो. हे जगामध्ये आपल्याला अनेक गोष्टीच्या माध्यमातून दिसत असतं. त्या वेळेस त्या कारणास्तव किंवा त्या वातावरणानुसार हे उचित स्फुरणं प्रत्येक जीवामध्ये असतं. परंतु आईचं मुलाच्या संदर्भातलं उचित स्फुरणं, मित्राच्या संदर्भातलं उचित स्फुरणं, वडिलांच्या मुलाविषयी उचित स्फुरणं हा वेगळा भाग आहे. परंतु परमेश्वराने स्पष्ट सांगितलंय, स्नेह जिथं आहे तिथं उचित स्फुरतं, म्हणजे उच्च लेवलचं, चांगल्या लेवलचं आणि हिताचं स्फुरत असतं म्हटलं. स्नेहाच्या ठाई जे आहे, स्नेहाचा कांजी जाणावे आणि परस्पर स्नेह जाणावे, हे जेची येरे ठाईवरती तेची येरी ठाईवरती. म्हणजे तर या पद्धतीनं परमेश्वर महादाईसाच्या या प्रश्नांना उत्तर देतात की जे आपल्या मनामध्ये येतं तेच इतरांसाठी मनामध्ये येत असतं, वर्तत असतं आणि ते एक स्नेहाचं कारण आहे, स्नेहाचं लक्षण आहे. त्यानंतर महादाईसा पुन्हा विचारते की जी स्नेह जाणवल्यानंतर जेची येरी ठाईवरती तेची येरी ठाईवरती, हे एकाचे स्नेह नेनोनी जेची येरी ठाईवरती तेची येरी ठाई का न वरते. सर्वज्ञ म्हटले, बाई जीव जीवा उरले असते. म्हणजे जीव हा जीवाला काही देऊ शकत नाही म्हटले, आणि जरी द्यायचं ठरलं तर तो स्वतः राखून ठेवतो स्वतःच, सर्व काही सांगत नाही, सर्व काही देत नाही. महादाईचा विचारते की एखाद्याच्या ठिकाणी जर आपलं उचित स्फुरत असतं तर सर्वांच्याच ठिकाणी का उचित स्फुरत नाही. स्नेह सर्वांविषयीच का निर्माण होत नाही, ती समानता आपल्या मनामध्ये का येत नाही. परंतु देव सांगतात की जीव जीवा उरले असते. म्हणजे जीव स्वतःचं जे आहे ते राखून ठेवूनच करत असतो. जरी स्नेह, जरी प्रेम तो आपलेपणाने करत असेल तर प्रत्येक जीव आपापल्या आवाक्यात जे असेल ते राखून जे गरजेचं आहे तेवढंच, जे फायद्याचं आहे तेवढाच विचार करून देत असतो. याचं कारण परमेश्वर सांगतात. महादाईसा पुन्हा ते विचारते की असं का होतं या जीवाकडून. तर परमेश्वर म्हणतात, जीव स्वार्थपरू आहे. जीव स्वार्थी असल्यामुळं असे विचारधारा किंवा असा आचार त्याच्याकडून घडत असतो. कारण स्वार्थपणाने तो सतत ह्या पद्धतीनं वागत असतो आणि स्वतःचा जो भाव आहे स्वार्थीपणाचा तो सांभाळत असतो. ह्या भाव सांभाळत असताना स्वतःचं जे राखण्याची जी प्रवृत्ती आहे ही स्वार्थपणातून येत असते. कोणत्याही जीवाच्या संदर्भात कोणताही जीव कोणत्या पद्धतीने गॅरंटी घेऊ शकत नाही हा पूर्णपणे माझा आहे. आणि मग कोणत्याही नात्याच्या संदर्भात, म्हणून परमेश्वराने प्रेमाचा जो विषय निघाला, स्नेहाचा जो विषय निघाला, तो फक्त आईच्या संदर्भातच सांगितलेला दिसतो. आईचं प्रेम ते नैसर्गिक, आणि म्हणून ह्या इतर प्रेमाच्या संदर्भात जर आपण विचार केला, चिंतन केलं
तर ते सर्व स्वार्थपणाचं आहे. तत्वज्ञानाच्या अनुषंगाने जर बघितलं तर जगामध्ये हे 2 अक्षराचं जे प्रेम हा जो शब्द आहे, या प्रेमामध्ये सर्व काही चाललेलं दिसतं, परंतु त्याला जो स्वार्थीपणाचा जो कड आहे तर तो ह्या जीवा उरले असती या सूत्रातून आपल्याला समजून घेता येईल. कारण प्रत्येक वातावरणात, प्रत्येक आपल्या या अवस्थेमध्ये आपल्याला गरज वाटते आणि त्या गरजेनुसार आपण प्रत्येकाला आपलेपण देत असतो आणि त्या आपलेपणालाच आपण प्रेम म्हणत असतो. परंतु आईचं प्रेम याचा उल्लेख करून परमेश्वराने त्या आईच्या प्रेमाला एक प्रकारे प्रशस्ती पत्र दिलेलं आहे. तसं प्रशस्ती पत्र कोणत्याही प्रेमाला परमेश्वराने दिलेलं दिसत नाही. आणि प्रत्येक जीव हा जो आहे हे प्रेमाच्या नावाखाली जे करत असतो तर तो आपलं राखून किंवा आपल्या जीवाच्या स्वार्थपणाच्या या स्वभावामुळं पुढं जात असतो. तर जीवाच्या ह्या दोषामध्ये जेव्हा आपण बघतो तेव्हा असे अनंत दोष आपल्याला लक्षात येतील की आपण कधीतरी बोलत पण असतो का मी स्वार्थी नाही, तो स्वार्थी आहे, तो खूप स्वार्थी आहे. ज्यावेळेस आपण हा विचार करतो, परमेश्वराने सांगितले जीव स्वार्थी आहे. जेव्हा एखाद्या व्यक्तीकडून आपल्याला एक चुकीचा अनुभव कधी येत असेल किंवा येत असतो जीवनामध्ये, तर त्यावेळेस आपण त्याचं स्वार्थीपणाचं जे खापर त्याच्या माथी मारून आपण आपल्याला त्रास करून घेतो. परंतु ह्याच तत्वज्ञानातून जर आपण ह्या गोष्टी समजून घेतल्या तर कुणी कोणावरला दोष देऊ शकत नाही. आणि ह्या विचारात परमेश्वराच्या परमार्गाच्या तत्वज्ञानात जर आपण प्रगल्भ असेल, आपण परिपक्व असेल, तर कोणालाही दोष देण्याचा स्वभाव आपला निर्माण होणार नाही. का तर जीव स्वार्थी आहे. प्रत्येकजण जीव स्वार्थी असल्यामुळे प्रत्येकजण तसाच वागणार आहे. प्रत्येकजण आपलं जे आहे ते राखूनच राहणार आहे. तर आपण का त्याकडून अपेक्षा करावी. परंतु हे सुद्धा पुढे येईल. आपण दुसऱ्याकडून अपेक्षा करत असतो, मात्र आपल्याकडूनही कोणीतरी अपेक्षा करतंय याचा विचार आपण कधीच करत नाही. आणि म्हणून जीव स्वार्थी आहे हे एकदा जर आपण मनात ठामपणे पक्क करून जर टाकलं तर कोणत्याही जीवाविषयी आपली तक्रार, कोणत्याही जीवाविषयी आपली अपेक्षा राहणार नाही. आणि आपोआपच आपण स्वस्थचित्त होऊन आपल्या या परमार्गाच्या रस्त्यावरती आपल्या ध्येयाकडे आपण वाटचाल करण्यास आपल्याला खूप मोठा फायदा होईल. परंतु आपण ह्या परमार्गात जरी असलो, परमेश्वराच्या या आनंदाच्या ध्येयाकडे जरी वाटचाल करत असलो, तरी ह्या सारे स्वभाव, हे आपले सारे दोष आपण घेऊन बरोबर जात असल्या कारणानं त्याच्यात अनंत अडथळे आपणच निर्माण करत असतो. कारण का आता हे आपल्यामध्येच असल्यामुळं त्याचा आपल्याला त्रास होतो आणि त्याचे अडथळे आपल्यालाच निर्माण आपण करत असतो. परंतु जेव्हा तत्वज्ञानातून आपण जर समजून घेतलं की जीव हा स्वार्थी आहे, जीव जीवा उरले असती, या सूत्राच्या माध्यमातून, या प्रकरण वाचाच्या किंवा लीळेच्या माध्यमातून जर आपण समजून घेतलं तर कोणत्याही जीवाचा आपण विचार न करता आपलं हित कशात आहे, परमेश्वर मार्गातले हे अडथळे आपल्या जीवनामध्ये ठरू शकतात, त्यामुळं या गोष्टी आपण टाळल्या पाहिजे याचा विचार जर आपण केला तर नक्कीच यातून आपण बाहेर पडू. आणि ह्या स्वार्थी जो भाव आहे ती टक्केवारी आपण नक्कीच कमी करू शकतो. एक समभाव प्रत्येकाविषयी अप्रत्यक्षरित्या सर्वांकडं त्याच भावनेनं समजून घेण्याची प्रवृत्ती आपल्या मनामध्ये निर्माण जर झाली तर कोणाविषयी तक्रार, कोणाविषयी वाद, कोणाविषयी अपेक्षा ह्या राहणार नाही. आणि अप्रत्यक्षरित्या आपण एकटं किंवा एकांकी नैसर्गिक जीवन जगायला सुरुवात करू. त्याच वेळेस आपण खऱ्या साधनेला लागलो असं जर म्हटलं तर वावगं ठरू नये. आणि म्हणून या जीवाचा खूप विचार केला पाहिजे. याच्यासाठी परमेश्वराने जीवाला जीव प्रथम सांगितला आणि अत्यंत खोलवर आणि खोल पद्धतीने सांगितला. जीव स्वार्थी आहे, जीव सापेक्ष आहे, असे जीव वंचक आहे, असे जे जीवाच्या अनुषंगाने आलेले दोष आहे, जीवामध्ये मतित्रय आहे, विकार आहे, विकल्प आहे, अनंत दोषाचं जे आळं परमेश्वराने या जीवाला सांगितलेलं आहे, हे जर समजून घेतलं ना आपण तर आपल्याला कोणत्याही प्रकारच्या तक्रारी, अडचणी राहणार नाही. कोणत्याही जीवाकडे आपण जर बघितलं तर आपण लगेच आपल्या मनामध्ये ती भावना येईल की जीव स्वार्थी आहे, याच्याकडे आपण एखादी वस्तू मागितली आणि नाही दिली तर आपल्या मनामध्ये एक नैसर्गिक भाव निर्माण होईल. त्याच्याविषयी कोणत्या प्रकारची तक्रार किंवा त्याच्याविषयी कोणत्याही प्रकारचा मनात दोष किंवा नकारात्मक भावना येणार नाही. का तर एकच सांगायचं आपण आपल्याला, कारण जीव स्वार्थी आहे.
जीव स्वार्थी जसं मी स्वार्थी तसं तो स्वार्थी, त्या स्वार्थपणाने त्यांनी तसा वागलेला आहे. त्यामुळं त्याची काय चुकी आहे? त्याच्या मनामध्येच किंवा त्याच्या हृदयात किंवा त्याच्या जीवाच्या ह्या स्वरूपामध्येच हे जर आहेच अगोदरपासून, तर ते काम करणारच आहे. आणि त्यांनी जर ते काम नाही केलं तर तो जीव कसा होऊ शकतो? म्हणून जीव जो आहे तर तो स्वार्थी आहे. त्या कारणाने जर आपण समजून घेतलं तर आपल्याला कोणाविषयीही वाद राहणार नाही आणि जे आपले मतांतर आहे ते कमी होऊन आपण स्वस्थ चित्ततेने ही परमार्गाची सेवा किंवा परमार्ग सांभाळू शकतो. जीव स्वार्थपर असल्यामुळंच आपल्या जवळचे तो कुणालाच देण्याची त्याची प्रवृत्ती कधीच नसते आणि दुसऱ्यांनाही तर आपल्यांनाही तो या बाबतीत सोडत नाही. असं काही नाही आहे की एखाद्याची प्रवृत्ती जर स्वार्थी आहे, प्रत्येकाचीच असते, परंतु कमी जास्त टक्केवारी असतो. पण असं आपण समजायचं नाही. एखाद्या जीवाची जर प्रवृत्ती खोट्या बोलण्याची असेल, एक सहज उदाहरण देतो तुमच्या लक्षात येईल, तर तो विशिष्ट लोकांशीच खोटं बोलतोय असं कधीही होत नाही. तो सर्वांशीच खोटं बोलतो, कारण त्याची मूळ प्रवृत्ती तशी आहे. तो आपल्या मुलांशी खोटं बोलेल, आपल्या बायकोशी खोटं बोलेल, आपल्या मित्रांशी खोटं बोलेल, आपल्या गुरूंशी खोटं बोलेल आणि हाच प्रसंग वाढून वाढून जाऊन परमेश्वराशी तो खोटं बोलेल. मार्कंडाचं उदाहरण आपण मागच्या सत्संगामध्ये घेतलं. तो मार्कंड परमेश्वराशी खोटं बोलतोय. परमेश्वर त्याचं खोटेपण अनेक वेळेतून अनेक प्रसंगानुरूप त्याला दाखवून पण देत आहे, तरी तो ठोकून आणि ठासून खोटं बोलत राहतो. तर अचानक किंवा ती प्रवृत्ती त्याची वाढीस गेली आणि परमेश्वराच्या ठिकाणी सन्निधानात तो खोटं बोलायला लागला असं होत नाही. त्याची ती मूळ जी प्रवृत्ती त्याने ती वाढवत नेली. त्याचा तो दोष आहे. त्याला तो लक्षातच आला नाही का हा दोष आपल्याला कुठपर्यंत घेऊन जाऊ शकतो, आपल्या नाशाला कसा कारण होऊ शकतो. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये असलेले जे दोष आहे ते आपल्या नाशाला कारण होत असतात. आणि म्हणून परमेश्वराने आपल्यातले दोष आपल्याला अगोदर सांगितले का, तर तेच तुमच्या नाशाचं मूळ कारण आहे. ते जर तुम्ही शोधलं, ते जर तुम्ही समजून घेतलं आणि त्याच्यावरच कार्य करून ते ऊर्ध्वगतीला नेलं, तर नक्कीच तुम्ही माझ्यापर्यंत याल हे परमेश्वर अप्रत्यक्षरित्या आपल्याला सांगतात. तर ती जी प्रवृत्ती आहे ती सर्वांविषयी त्या जीवाची सम असते. एखाद्या व्यक्तीने आपल्याशी खोटं बोलल्यावर आपण दुःख करायचं काहीच कारण नाही, कारण आपल्याला लक्षात आलं पाहिजे की हा जसं ज्या अर्थी माझ्याशी खोटं बोललाय त्या अर्थी तो सर्वांशीच खोटं बोलतोय. ज्या अर्थी यांनी मला धोका देण्याची इच्छा व्यक्त केली, ज्या अर्थी माझ्यावर हा भकला, ज्या अर्थी यांनी माझे दोष बघितले किंवा ज्या अर्थी हा मला नावं ठेवतोय, त्या अर्थी तो सर्वांचंच ते बघत असतो. सर्वांचीच ती प्रवृत्ती त्याची सर्वांच्याच ठिकाणी अशी आहे असं जर आपण बघितलं किंवा घेतलं तर आपल्याला त्याच्याविषयी काहीच वाटणार नाही. कारण का, तर तो माझ्याशी खोटं बोलायचं सर्वांशीच खोटं बोलतोय, मग त्यात काय वावगं आहे, त्यात काय वेगळं पण. हा माझ्याशीच एकट्याशीच जर खोटं बोलला असेल, माझ्याशीच तो चुकीचं वागला असेल, तर मला दुःख होण्याचं किंवा दुःख करण्याचं कारण असू शकतं. परंतु परमेश्वर सांगतात की जीव स्वार्थपरू आहे आणि तो जो स्वार्थी आहे त्याचं जे वागणं आहे तो सर्वांशी तो सम असतो. जीव जीवा उरले असते तो सर्वांना राखूनच ठेवत असतो आणि वागत असतो. त्या कारणाने आपण असं समजायचंच नाही की हा माझ्याशीच खोटं बोलतो, माझ्याशीच भांडतो, माझेच दोष बघतो किंवा मलाच नावं ठेवतो. तो सर्वांशी तसंच वागत असल्यामुळं त्याच्याविषयी कोणत्याही मनात आपल्या दोष निर्माण न होणं हे आपलं अध्यात्म आहे, ही आपली संस्कृती, हा आपला संस्कार आहे आणि आपला धर्म आहे. परमेश्वराने आपल्याला ते समजून सांगितल्यामुळं आपल्याला ते लक्षात आलेलं आहे. आणि हे करत असताना ज्यावेळेस मतित्रयातून आपण बाहेर पडतो, त्या मतित्रयाच्या माध्यमातून जीव हा स्वार्थपुरुष, जीव हा सर्व दोषाचा आळ ठरतो. त्याचप्रमाणे ह्या जीवामध्ये अनंत दोषापैकी जे आहे तर तो दोषदर्शिका सुद्धा आहे. जीव स्वतः दोषी आहे, परंतु सर्वात जास्त तो त्यामुळेच दोषदर्शिका ठरतो. स्वतः दोष आहे, परंतु हे लक्षात येत नाही की अरे जीव स्वार्थ म्हणजे सांगितलं तर सर्व जीव स्वार्थी आहे. परंतु तो असा विचार न केल्यामुळे मग तो दोषदर्शिका ठरतो. म्हणजे दुसऱ्याच्या दोषाकडे पाहण्याची त्याची जी प्रवृत्ती आहे तो सतत ती विचारधारा त्याच्यामध्ये निर्माण करत असतो. मी काहीतरी वेगळा आहे इतरांपेक्षा आणि त्या वेगळ्यापणातून स्वतःला वेगळं ठरवून तो अधिकाधिक इतरांचा दोष तो पाहत असतो. म्हणजे विचारमालिकेमध्ये परमेश्वरांनी 42व्या सूत्रामध्ये स्पष्ट सांगितले, जीव म्हणजे दोषदर्शी आगा. म्हणजे जीव हा दोष पाहणार आहे. परंतु परमेश्वरांनी उलट सांगितले, जेव्हा बी जाल, जिथं बी जाल, तिथं दोष घेऊन येण्यापेक्षा कोणत्याही जीवाकडे गुण असतात ते गुण घेऊन या. आता जीव दोषदर्शी आहे असं परमेश्वर एका ठिकाणी सांगतात आणि दुसरीकडे परमेश्वर सांगतात की कुठेही गेले तर त्या जीवाकडून, त्या व्यक्तीकडून तुम्ही तुमचे त्याच्यातले काही गुण आहे ते गुण घेऊन या.
आणि हे गुण घेऊन येत असताना ती आपल्याला सवय पाहिजे. जर ती सवय नसेल आपल्याला, तर ती सवय आपल्याला लावून घ्यावा लागेल. आणि तीच सवय आपण जर लावून घेतली तरच ती आपल्याला ऊर्ध्वगतीची ठरेल आणि ती परमार्गाची सवय आपल्याला परमेश्वरापर्यंत घेऊन जात असते. आता हा जीव दोषदर्शिका याविषयी आपण दररोज क्षणोक्षणी पावलोपावली आपण त्याचे अनुभव घेत असतो. तर प्रत्येकामध्ये आपल्याला दोष दिसत असतात आणि प्रत्येकाला आपल्यामध्ये दोष दिसत असतात, परंतु आपले दोष आपल्याला कधीच दिसत नाही. याचं कारण काय असावं, याचं जर चिंतन जर आपण केलं तर आपण खऱ्या अर्थाने या अध्यात्माचा विचार करायला लागलो, या अध्यात्माचं चिंतन करायला लागलो आणि ह्या परमार्गामध्ये आपण आहोत याचं लक्षणच ते आहे की आपण दुसऱ्याचा विचार करण्यापेक्षा आपण स्वतःचा विचार जेव्हा करायला लागतो आणि आपल्या दोषाचा विचार करून त्या दोषातून आपण बाहेर पडायचा जेव्हा विचार करतो, त्याच वेळेस मात्र आपल्याला या परमार्गाचं म्हणून घेण्याचा अधिकार प्राप्त होत असतो. आणि परमेश्वराने ह्या अनेक लीळेतून आपल्याला या खूप गोष्टी खूप चांगल्या पद्धतीनं समजून सांगितलेल्या आहे. एका लीळेतून आपल्याला हे मार्कंडाच्याच माध्यमातून हे आपल्याला जीव दोषदर्शिका कसा आहे हे आपल्याला परमेश्वर समजून सांगतात. एक दिवस कोणता तरी सण आलेला असतो आणि त्या सणाच्या दिवशी सर्व भक्तिजन जे आहे भिक्षा करायला जातात. आता सण म्हटलं म्हणजे प्रत्येकाच्या घरामध्ये काहीतरी गोडधोड होत असतं आणि सर्व जे भक्त आहेत ते आपली भिक्षा करून आल्यानंतर परमेश्वराकडे ती झोळी जी आहे ती दृष्टपूत करतात. म्हणजे परमेश्वराच्या या दृष्टीतून ते अन्न जे आहे ते सात्विक करण्याचा आपणही आज उपार दाखवतो. ते एक भावक्रिया आहे. देव तर काही उपार स्वीकारत नाही, आपली तेवढी योग्यता नाही, पात्रता नाही, हे दुःख आपण सतत करत राहतो. परंतु हे अन्न राजस तामस आहे. परमेश्वराच्या कृपादृष्टीनं ते सात्विक व्हावं आणि ते सात्विक अन्न जर मी स्वीकारलं, मी घेतलं, तर नक्कीच कधीतरी या सात्विक भावातून परमेश्वरापर्यंत आपला जाण्याचा जो मार्ग आहे तो सुकर होईल, या उद्देशाने आपण पण करत असतो. त्या पद्धतीने हे सारे भक्त लोक देवाला झोळ्या ज्या आहे आपल्या भिक्षेच्या त्या दृष्टीपूत करतात. तर मार्कंड सुद्धा तिथं येतात आणि त्यांनी ही झोळी त्यांनी जी मूळ झोळी असते, जी भिक्षेची झोळी असते, ती नारायणाचं जे मंदिर असतं त्याच्या पाठीमागे त्यांनी लपवलेली असते आणि ती लपून ठेवली आणि एक झोळी परमेश्वराकडे ती दृष्टीपूत करण्यासाठी येतात. त्याच्यामध्ये फक्त भातच असतात, दुसरं काही नसतं. गोडधोड किंवा सणावाराचं जे पदार्थ आहे ते असं काही नसतं. तर देव त्यांना विचारतात, का हो तुमच्या झोळीमध्ये फक्त कोरकेच आले, भातच आला, काही दुसरं का आलं नाही आणि तुम्हाला दुसरं का येत नाही म्हणे, हेच का तुमच्या प्रत्येक वेळेस झोळीत येतं. असं अप्रत्यक्षरित्या परमेश्वराने टोकलेलं आहे मार्कंडाला. आणि ती मार्कंड म्हणतात, जी मी उदास भिक्षा करत असे म्हणे आणि मी उदास भिक्षा करत असल्यामुळं मला म्हणे अशाच भिक्षेला या अन्नपदार्थ येत असतात म्हटले. तर देव त्यांना सांगतात का पाटे पिढे नसी संन्यास वेशी भिक्षा करीसी, तुम्हा न याची ते काही. तुमच्या मागं पुढं सर्व संन्यासी जे आहे ते भिक्षा करतात, संन्यास वेशेने भिक्षा करतात, त्यांना सर्व काही येतं आणि तुम्हाला का येत नाही म्हटले. देव त्यांना परत टोकतात. तरीही ते म्हणतात, नाजी माझी उदास भिक्षा नाही, मग मी उदासच भिक्षा मागतो म्हणे, त्यामुळं माझ्या झोळीमध्ये अशाच गोष्टी येत असतात. तर देव परत त्यांना सांगतात, तू वेशे भिक्षा करीशी, तू दंबे भिक्षा करीती, तरी का उदास. जर तू व्यवस्थित भिक्षा करतोय आणि स्वतःसाठी भिक्षा करतोय, दांभिकपणाने ती भिक्षा करतोय, तर असं उदास का तू भिक्षा करतो किंवा उदास का होऊन भिक्षा मागतोय म्हटले. तर हे सर्व बाईसा ऐकत असतात आणि बाईसांचा भाचा मार्कंड असल्यामुळं स्नेहाच्या ठाई उचित पुऱ्या ह्या अनुषंगाने त्यांच्याविषयी त्यांचं एक विशेष प्रेम आपले पण असतं आणि अनेक वेळेमधून या मार्कंडांचे कड बाईसांनी घेतलेला दिसतो. आणि देवाने वेळोवेळी बाईसांना पण समजून सांगितलेलं असतं, दाखवून दिलेलं असतं, पण तरीही बाईसा त्या आपल्या या भाच्याच्या प्रेमामध्ये
आंधळी झालेली असल्यामुळं अनेक वेळा बाईचा त्यांचा कड घेतात. त्याप्रमाणे इथंही त्यांनी त्या मार्कंडाचा कड घेतलेला आहे. तर देवाला ते सांगतात, बाबा हे काय विचारता तुम्ही? तो जर बापुडा आहे, म्हणजे गरीब बिचारा, तो उदास जर भिक्षा करून आला असेल तर त्याला तेच येणार म्हणे, आणि तो सांगतोय तुम्हाला की मी उदास भिक्षा करतोय, त्यामुळं तुम्ही कशाला त्याला विचारतात? आणि मग मात्र देवाला न राहावलं तर मग बाईशांना ते सांगतात, बाई जा, उंच मडी नारायण मागा, कोरुकियाची झोळी लपविली असे ती आणा. देव स्पष्ट सांगतात. देव सर्वज्ञ आहे, देवाला काय माहीत नाही. परंतु आपण अन्यथा ज्ञानात आणि आपण अज्ञानात अडकल्यामुळं आपण असं वागत असतो, आपण असं बोलत असतो, आपण असं राहत असतो की देवाला काहीही माहीत नाही. ही आपलं सर्वात मोठी दांभिकता म्हणावी लागेल. कारण परमेश्वर सर्व व्यापक, सर्व साक्षी ह्या परमार्गात आल्यानंतर हा अभ्यास आपण केलेला असतो, हे आपण समजून घेतलेलं असतं, आणि तरी मात्र आपण अशा पद्धतीनं, अशा दांभिकपणाने वागत असतो की देवाला काही माहीत नाही. तसंच मार्कंडाने सुद्धा तसं केलेलं आहे. अनेक वेळा मार्कंडाला परमेश्वर तो दाखवून सुद्धा तो त्याच दांभिकपणाने तशाच पद्धतीनं वागतो. आणि हे बाईसांना सांगण्यासाठी देव डायरेक्ट सांगतात की जा तुम्ही नारायणच्या मंदिराच्या पाठीमागे उंच मडाला यांनी जी झोळी लपवलेली आहे ती घेऊन या. खरंच बाईसांना आश्चर्य वाटतं आणि त्या जातात. तिथं खरंच झोळी असते, आणि ती झोळी बघितल्यानंतर त्याच्यामध्ये मग मांडे आलेले असतात, पुरी आलेली असते, बऱ्याच असे पदार्थ आहे, पोळी आलेली असते. आता सण आहे आपल्याकडे जसं पद्धतीची पुरणपोळी, आंबरस वगैरे, तर त्या पद्धतीनं ते बऱ्याच गोष्टी त्यांना पुरी, मांडा किंवा पोळी अशा गोष्टी, भाजी, असे बरेच पदार्थ त्या याच्यामध्ये ते बघतात आणि आणून मग ते देवाला दाखवतात. सर्वज्ञ म्हटले ऐसे का आगा करा. मग मार्कंडाला ते देव म्हणतात, असं तू का करतो, कशासाठी खोटा बोलतोय? आणि मला जर सर्व समजतंय, हे तुला सर्व समजतंय, तरी तू न समजल्यासारखं का वागतोय? आणि आपलंही तसंच चाललंय आज. आपल्याला माहिती आहे का जे आपल्याला समजतंय ते देवाला सर्व समजतंय, आणि देवाला समजतंय हे सर्व आपल्याला समजतंय, तरी आपण न समजल्यासारखं मात्र वागत राहतो. म्हणून परमेश्वर म्हणतात, जो अज्ञानी असतो ना तो सुखी होऊन राहिला असेल ना. अज्ञानी जीव खरंच सुखी दिसतात. कारण ज्याला परमेश्वराचं बोध जरी झाला असेल तर तो खूप मोठ्या तत्वज्ञानात न घुसता फक्त सकाळ संध्याकाळ पूजा कर्मकांडात अडकलेला आहे, त्याला काहीच वाटत नाही. पण जसजसं तुम्ही तत्वज्ञानाच्या माध्यमातून पुढे सरकाल, हे समजून घ्याल, त्यावेळेस मात्र तुमची तळमळ, तुमची तगमग ही तुम्हाला दिसेल, कोणाला दिसो का न दिसो. आणि त्यासाठी परमेश्वर खूप सुंदर उदाहरण देतात की जे स्वप्न असतं म्हणे, त्या स्वप्नांचं महत्व कुठपर्यंत असतं, जोपर्यंत आपण झोपेत आहे. एकदा झोप संपली, झोपेतून जागे झालो का त्या स्वप्नाला कोणत्याही प्रकारचं महत्व नसतं. तसं जोपर्यंत आपण अज्ञानात आहे तोपर्यंत आपण सुखी आहे. एकदा का आपण ज्ञानात आलो, परमेश्वर काय आहे, तत्वज्ञान काय आहे, आपले जन्म किती झाले, आतापर्यंत आपण कोणते रोग लावून घेतले, कोणते दोष लावून घेतले, आणि त्या दोषातून आपण किती दुःखाला प्राप्त झालो. जर आज मी नाही केलो नीट परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे आज्ञा पाळल, तर मी किती मोठ्या दोषाला जाऊ शकतो. हे एकदा ज्याला कळालं ना, तो जाणीवेचा माणूस कधी शांत राहू शकत नाही. त्याच्या मनामध्ये सतत तळमळ असते. जसं ते कुत्रं उन्हाळ्यामध्ये सतत जीप काढून त्याला इथं बरं वाटेल का तिथं बरं वाटेल हे सतत तो फिरत असतो. अशा पद्धतीने ज्ञानी माणसाचं तो सतत चिंतन तेच करत असतो. सतत तगमग, तसंच तळमळ त्याची चालू असते, परंतु ती दुसऱ्यांना दिसू शकत नाही. कारण ते परमेश्वराचं त्याच्यातलं रहस्य असतं. तो सतत त्या चिंतनामध्ये गडून गेलेला असतो. आणि मग देव त्याला सांगतात, असं तुम्ही का करता? तुमचं काही आम्ही घेणार आहोय का? तुम्ही ती झोळी दाखवली असती, त्यातून तुमचं आम्ही काही घेणार होतो का? आणि जरी घेणार नसेल, तुलाही माहिती आहे, तर मग असं खोटं बोलण्याची ही ही प्रवृत्ती तुझी आली कुठून? कशासाठी तू ही प्रवृत्ती तू सांभाळतोय? तू का टाकून देत नाही? असं का करताय म्हणे? तर असं काही करूच नका जाऊ. असं परत एकदा परमेश्वर बाईसांसमोर ती त्याची चोरी पकडल्यानंतर समजून सांगण्याचा प्रयत्न करतात. त्यावेळेस तो खाली भुईवरती म्हणजे जमिनीवरती रेगा काढण्यात मग्न असतो. आणि मग परमेश्वर बाईसांच्या माध्यमातून आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला स्पष्ट सांगतात की जीव अनंत सृष्टी वंचकत्वेची मेला. अनंत सृष्टीमध्ये ह्या वंचकत्वामुळेच मेला आणि नरकाला गेला, दुःखाला गेला. आपल्याकडे जे आहे ते आपण
कोणी दुसरं आपण कोणी कोणाला देऊ शकत नाही, आपण व्यवहार म्हणतो, कोणी कोणाचं घेऊ शकत नाही, तरी आपण आपलं का लपवतो? आणि आपण आपलं लपवण्यासाठी किती खोटं बोलतो, एक खोटं लपवण्यासाठी कितीतरी खोटं आपल्याला बोलावं लागतं. याची जाणीव जर परमार्गाच्या माणसाला नसेल तर तो परमार्गाचा होऊ शकत नाही. म्हणून परमार्गातल्या माणसाने अत्यंत स्पष्ट, पारदर्शक आणि क्लीन, सरळ सरळ स्ट्रेट फॉरवर्ड राहिलं पाहिजे. जो स्ट्रेट फॉरवर्ड आहे, जो स्पष्ट आहे, जो क्लीन आहे, तो परमार्गात असू शकतो. मग त्याला बोध जरी नसेल तरी, कारण त्याला कधीतरी परमेश्वर ती संधी देणार आहे, कारण त्याच्यात ती गुण आहे. एखाद्या गुणातून, त्या गुणाच्या माध्यमातून परमेश्वर त्याच्याकडून क्रिया करून घेतात आणि त्या क्रियेचंच फळ म्हणून परमेश्वर त्याला बोध देत असतात. आणि हे फळ देण्यासाठी तो गुण त्याचा उपयोगी पडत असतो. आपणही कोणत्या तरी गुणाच्या, एका गुणाच्या माध्यमातूनच परमार्गात आलेलो आहोत. तो गुण आपण जर समजून घेतला आणि तो जर वाढीस लावला तर नक्कीच या परमार्गामध्ये परमेश्वर प्राप्तीसाठी आपल्याला त्याचा खूप मोठा उपयोग होत असतो. आणि ह्या वंचकत्वामुळेच हा जीव अनंत जन्मात, अनंत सृष्टीत मेला म्हणे, नरकाला गेला, दुःखाला गेला. का म्हणे? जीव म्हणजे दोषदर्शी आगा. ह्या जेव्हा मग बाईचे त्यांना कोपली, त्याच्यावरती रागवली आणि त्यांच्या पद्धतीने त्यांनी त्या मार्कंडाला शिव्या पण दिल्या. ह्या तुम्ही आपण अनेक वेळा ऐकलेल्या असतील. बाईसांची ती शिवी अत्यंत आपल्याला अनेक ठिकाणी ऐकायला भेटलेली आहे. घागरा बांधला म्हणे, पोरा बाबाशी लटकी बोली तशी. अरे म्हणे मार्कंडा, तू देवाबरोबर खोटं बोलतो. हे त्याला समजून सांगितलं. बाईसा रागावल्या आणि त्याला काढून दिलं. परंतु परमेश्वर म्हणतात जीव म्हणजे दोषदर्शी आगा. म्हणजे तो दुसऱ्याचे दोष बघतो, कारण नसताना याला त्याला तो बघत असतो, संशय घेत असतो. खरं म्हणजे या लीळेतून आपण असं समजून घ्यायचं की देव तर काहीच घेणार नाही आपल्याकडून. आपण उपकार दाखवताना आपण देव कधी एखादी चपाती, अर्धी चपाती आपल्या ताटातली कमी झाली आहे का, असा आपण कधी अनुभव कोणाला आलाय का? आला असेल तर सांगा. तर असं होत नसतं. हा भाव, देव हा भावाचा भुकेला आहे आणि तो भाव आपला किती सात्विक, किती निर्गुण, निराकार आहे, परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगाने कसा निर्माण झालेला आहे, त्याच्यामुळं आपण त्या पद्धतीनं आपण जर प्रवृत्ती जर ठेवली तरच आपल्याला परमार्गामध्ये राहण्याचा किंवा परमार्गामध्ये प्रगती करण्याचा अधिकार प्राप्त होत असतो. म्हणून जीव हा दुसऱ्याचं दोष पाहण्यामध्ये पटाईत असतो म्हटले. दुसऱ्याचे दोष पाहण्यात तो हा जीव किती पटाईत आहे, त्याला मात्र स्वतःचे दोष कधीच दिसत नाही. जसं डोळा सर्व जग पाहतो पण डोळा डोळ्याला बघत नाही. आणि मग डोळ्याला जर डोळा बघायचा असेल तर त्याला कोणत्या तरी आरशाचा आधार घ्यावा लागेल. तसं आपण साऱ्या जगाचे, साऱ्या विश्वाचे, साऱ्या जीवाचे दोष बघतो. आपले दोष जर आपल्याला बघायचे असतील तर ह्या ब्रह्मविद्या शास्त्ररूपी आरशाचा जर आपण वापर केला, या आरशासमोर जर आपण उभं राहिलो तर नक्कीच आपल्याला त्यातले दोष दिसतील. एक कथा आहे. एक शिष्य असतो आणि तो आपल्या गुरुकड अभ्यासासाठी असतो. सर्व अनेक वर्ष त्यांनी अध्ययन अभ्यास केल्यानंतर तो गुरु प्रसन्न होतात का तू खूप चांगला अभ्यास केला, आणि चांगला अभ्यास केल्यामुळं त्याला ते शाबासकी देतात. आणि सहज आपली भेट म्हणून त्या शिष्याला ते गुरु एक आरसा देतात. म्हणजे हा आरसा तुला मी माझ्याकडून भेट आहे. परंतु हा आरसा साधा सुद्धा असा सर्वसामान्य जनरल आरसा नाहीये. ह्या आरशामध्ये असं एक वैशिष्ट्य आहे का त्या आरशापुढे जो उभा राहील त्या आरशामध्ये त्याचे सर्व दोष दिसतील म्हणे. त्या शिष्याला विशेष वाटलं, वैशिष्ट्यपूर्ण त्या आरशा, त्याचा अपेक्षापूर्ण त्यांनी ते घेतलं. त्या आपल्या गुरूंचे आभार मानले, गुरुदक्षिणा दिली, काय जी असेल ती, आणि तो आनंदाने बाहेर आला. परंतु त्याच्या मनामध्ये नकारात्मक भावना आल्या की आपल्याला ज्या बाबांनी, आपल्या ज्या गुरूंनी आपल्याला एवढं शिकवलं, एवढं ज्ञान दिलं, एवढं साधना शिकवली, त्या बाबांनी आपल्याला हा आरसा का द्यावा बरं? यदा कदाचित आपल्याला त्यांनाच पाहायला लावायचं तर नाही, म्हणून तो आरसा घेऊन आपल्या गुरुच्या समोरच उभा राहतो. आणि त्या गुरुचे आनंद दोष त्याला दिसल्यानंतर तो मात्र इतका नकारात्मक विचारात जातो का जी घेतलेली जी साधना असते, घेतलेली जी शिक्षा असते, तो पूर्णपणे विसरून जातो, नकारात्मक गोष्टीमध्ये जातो. का तर आपण ज्याच्याकडून घेतलंय त्याचे दोष आपण जेव्हा बघायला लागतो त्यावेळेस आपला जो भाव आहे तो पूर्णपणे खुंटून गेलेला असतो, पूर्ण झिरोवर आलेला असतो, शून्यावर आलेला असतो. वास्तविक
त्या गुरुनी त्या शिष्याला तो आरसा कशासाठी दिलेला आहे, की स्वतः दररोज या आरशासमोर उभा राहा, स्वतःचे दोष बघ आणि त्या दोषावरती कमांड करून, त्या दोषावरती मात करून, गुणांमध्ये त्याला परावर्तित करून ही जी साधना आहे ही टिकवून वाढव. परंतु त्या जीवानी तो नकारात्मक विचारात असल्यामुळे, दोषदर्शिका असल्यामुळे त्यांनी त्या गुरूंचेच समोर तो आरसा ठेवला आणि त्या साधनेपासून दूर गेला. ही एक बोधकथा आहे, यातून आपल्याला खूप काही शिकता येईल. परंतु हा जीव दोष घेण्यामध्ये कसा पटायचा आहे हे आपण खूप सुंदरपणे या लीळेच्या माध्यमातून बघितलं. त्याचप्रमाणे जो जीव दोषदर्शिका आहे त्यानुसारच परमेश्वराने आचाराच्या 175व्या सूत्रामध्ये पोरू जीव आपले मात्रागमन न देखी परी पुढीलाचे वेश्यागमन देखी ही त्याची वृत्तीच आहे. म्हणजे परमेश्वराने ह्या जीवाच्या प्रवृत्तीवरती खूप अशा लीळा आणि खूप असे सूत्र आपल्याला जर सांगितलेले आहे. खरं म्हणजे ज्यावेळेस आपण सूत्रपाठाचं दररोज चिंतन करतो, वाचन करतो, हे वाचन आणि हे जे चिंतन आहे ना हे नैसर्गिक तर झालंच पाहिजे. परंतु नैसर्गिक होता होता आपल्याला एखाद्या सूत्राचा असं बुद्धीला टच झालं पाहिजे, स्पर्श झाला पाहिजे आणि त्या बुद्धीच्या स्पर्शातून, त्या टच होण्यातून आपण अंतर्बाह्य बदललो पाहिजे. आपल्याला आज गुळगुळीतपणा आलेला आहे. आपण दररोज सूत्रपाठाचं वाचन करतोय, सूत्रपाठाचं पारायण करतोय. काही लोक मला सांगतात सूत्रपाठ माझं पूर्ण पाठ आहे आणि इतके मी पाठांतर केलं, तितकं मी पाठांतर केलं. परंतु त्यामध्ये जर गुळगुळीतता जर निर्माण झाली, जसं तो पाण्यातला गुंडा असतो, म्हणजे पाण्यामध्ये तो दगड असतो सतत, परंतु जेव्हा तो फोडल्यानंतर आतून कोरडा निघतो, तर त्या पाण्यात राहण्याला उपयोग काय? आपण दररोज सूत्रपाठामध्ये आहे, दररोज या चरित्रामध्ये आहे, परंतु आपण अंतर्बाह्य जर बदललेलं नाही आणि आपण अंतर्बाह्य बदलण्याची जी अनुभूती जर आपल्याला ती येत नसेल, तर तिथं सतत आपण राहण्याला उपयोग काय? म्हणून परमेश्वर खूप सुंदर सांगतात की आपलं जे आहे, आपण आपल्या मात्रागमन म्हणजे आपल्या आईकडे जातो. म्हणजे अप्रत्यक्षरित्या आपण आपल्या आईवडिलाला असेल, आपलं इथं स्नेह, प्रेम आहे, आपलेपण आहे, त्यांना त्रास देतोय, त्यांच्याविषयी बघतोय, त्यांच्याविषयी नकारात्मक भावना निर्माण करतोय, हे आपल्याला दिसत नाही. परंतु कोणीतरी वेश्येकडे जातो, वेश्यागमन करतोय, म्हणजे एक चुकीचा दोष अंगवतोय, चुकीचं जे कृती आहे, जी कर्म आहे ते करतोय, ते मात्र आपल्याला लगेच लक्षात येतं. ते लक्षात येतं याचा अर्थ काय? आपण त्याच्यापेक्षा वेगळं झालो नाही. आणि न झाल्याचं कारण काय? तर आपण त्यात आहोत. परमेश्वर तुम्हाला मागच्या सूत्रामध्ये, मागच्या सत्संगामध्ये सांगितलं, चिंताचं झाड असतं, त्या चिंचाच्या झाडाचं पोषण केलं, लहानसं मोठं केलं, त्याला खत पाणी घातलं, तर त्या चिंचाच्या झाडातून चिंचच येणार आहे, आंबे येऊ शकत नाही. आंब्याच्या झाडातून आंबे येणार, हा निसर्गाचा नियम आहे. तसं आपण आहोत, तशीच आपली प्रवृत्ती, तशीच आपली विचारधारा, तशीच आपली दृष्टी तयार होत असते. आणि म्हणून या परमेश्वराने सांगितलेल्या जीवदोषातून आपल्याला खूप काही शिकता यायचंय, शिकायचंय आणि त्या शिकण्यातूनच आपल्याला पुढे जायचंय. परमेश्वराने इतक्या सुंदरपणे या सूत्रातून आपल्याला ठिकाणावर आणण्याचा प्रयत्न केलेला आहे, स्थिरतेवर आणण्याचा प्रयत्न केलेला आहे, आपली योग्यता, आपली लायकी, आपली पात्रता दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. पूर्वजीव आपले मात्रागमन न देखे, म्हणजे आपण आपल्या वाडवडिलांना, आपल्या स्नेहाच्या ठिकाणी असलेल्या, आपल्या गुरुच्या ठिकाणी असलेल्या किंवा अनेक योग्य व्यक्तीच्या संपर्कात असलेल्या व्यक्तीला आपण अप्रत्यक्षरित्या त्रास देतोय किंवा त्याच्याकडे चुकीचं बघतोय, त्याचं आपण काय बघायला पाहिजे, काय नाही बघायला पाहिजे याचा विचार न करता आपण काय करतोय. आपण आपल्या वाडवडिलांना त्रास देतो, आपल्या स्नेहाच्या ठिकाणी त्याला आपण त्रास देतोय, ते आपल्याला दिसत नाही. परंतु एखादी व्यक्ती थोडीशी जरी चुकली किंवा थोडी जरी आणि चुकली ती व्यक्ती, हे आपण तरी कसं ठरवणार? त्याच्या पद्धतीने तो योग्य पद्धतीचा असतो, योग्य निर्णय त्याचा असतो, त्याच्या पद्धतीने त्यांनी तो घेतलेला असतो. परंतु आपल्याला दुसरीकडे पाहण्याची प्रवृत्ती ही विकाराचं लक्षण आहे. आपण विकाराच्या गोष्टीमध्ये या सर्व गोष्टी आपण बघितलेल्या आहे, तर या विकाराचं लक्षण आहे. आणि म्हणून आपली प्रवृत्ती दुसऱ्याकडे पाहण्याची असते. आणि म्हणून ज्यावेळेस आपण दुसऱ्याकडे पाहण्याची दृष्टी बंद करून आपण आपल्याकडे जेव्हा पाहायला सुरुवात करू, तेव्हा मात्र आपण खऱ्या अर्थाने परमार्गाचे ठरू. म्हणून स्मरण करत असताना, लीळा वाचन करत असताना, चिंतन करत असताना आपण डोळे बंद करतो, आपोआपच आपले डोळे झाकले जातात. याचं पाठीमागचं कारण काय? की आपण दुसरीकडनं बघता आपण आपल्यामध्ये बघायचंय, आपलं चिंतन करायचं, आपल्या मनामध्ये उतरायचंय. आणि म्हणून या अनुषंगाने
हे नैसर्गिक एक वैज्ञानिक कारण आपण समजून जर घेतलं तर खूप सोपं होईल. महादाईसा एकदा देवाला विचारतात का जी रावस गावीचे भगवे अवघेची अनाचार करीती, कवनी सुरापान करीती, कवनी मांस खाती, कवनी वेश्यागमन करीती, कवनी माय बहिणी ऐसे म्हणून बाईलाची व्यभिचरती. म्हणजे अप्रत्यक्षरित्या महादाईसा रावस गावीच्या काही लोकांविषयी देवाकडे तक्रार करतात की हे खूप काही असं चुकीचं काम करतात म्हटले. हे मासोपवास सांडिले म्हणे, देव ब्राह्मण वर्जिले, तीर्थ पावणे केले. म्हणजे प्रत्येक ज्या गोष्टी त्यांनी सर्व सोडलेल्या आहेत. आणि हे का बरं होतं असं, असे विचित्र भक्तात म्हणे, विचित्र वागतात. हे असं का? तर देव म्हणतात बाई पूर्वजीव आपले मात्रागमन न देखे परी पुढल्याचे वेश्यागमन देखे, ऐसे हे जीव कृतज्ञ म्हणून ऐसे याचा संसर्ग करावा नाही. आणि महादाईसाला अप्रत्यक्षरित्या देवाने फटकारलंय तिथं. कारण महादाईसा दुसऱ्याविषयी सांगताय का रावसगावचे ते हाय लोक ते असं करतात, मांस खातात, भक्तात, हे करतात, ते करतात. तर देव म्हणतात बाई तुम्ही कशाला त्याचा विचार करताय? आपलं मात्रागमन न देखे तुम्ही इथं राहून परमेश्वराच्या ठिकाणी काय करताय, काय केलं पाहिजे, तुम्ही सन्निधान कसं जोडलं पाहिजे, परमेश्वराचा मार्गात राहून परमेश्वराच्या समोर परमेश्वराचा बोध परमेश्वराकडून शास्त्र घेतलेलं असताना तुम्ही काय कसं राहिलं पाहिजे, परमेश्वराचं आज्ञाप्रती पालन करून सन्निधान जोडून कसं परमेश्वराची प्राप्ती केली पाहिजे, ते दिलं सोडून याचे त्याचे तुम्ही दोष सांगताय. म्हटले दुसऱ्याचे जे आहे पुढल्याचे वेश्यागमन पाहत असतात म्हटले. मग याच्यासाठी तुम्ही काय करायला पाहिजे म्हणे, अशा प्रवृत्तीचे जे लोक आहे, अशा प्रवृत्तीचे, अशा दृष्टीचे, अशा विचाराचे जे लोक आहे त्यांचा संसर्ग तुम्ही केला नाही पाहिजे, त्यांच्याजवळ तुम्ही राहिलं नाही पाहिजे, असंग केला पाहिजे म्हटले. अशा पद्धतीनं परमेश्वराने महादाईसांना हे या सूत्राच्या माध्यमातून, या वेळेच्या माध्यमातून ह्या जीवांविषयी जी नकारात्मक विचाराचे जे माणसं आहेत ते कधीही ह्या परमार्गामध्ये साधना किंवा करू शकत नाही, स्मरण त्यांचं साधू शकत नाही. आणि ते स्मरण न साधल्यामुळं त्या स्मरणाचा परमेश्वर स्वीकार करू शकत नाही. नकारात्मक विचार करणारे माणसं मग किती क्रिया करत असो, किती देव करत असो किंवा कितीही स्मरण करत असो, परमेश्वरापर्यंत ते जात नाही. का जात नाही? ते जोपर्यंत नकारात्मक आहे तोपर्यंत जात नाही. आणि नकारात्मक व्यक्तीचं एखाद्या वेळेस कळत न कळत भाव निर्माण होऊन परमेश्वराने स्मरण असेल, क्रिया असेल किंवा स्थानवंदन असेल जर ते स्वीकारलं तर त्या नकारात्मक माणसामध्ये आमूलाग्र बदल होत असतो आणि तो होकारात्मक होत असतो, त्याला ती जाणीव होत असते. आणि हे प्रमाण आपलं परमेश्वर काहीतरी स्वीकारतात, आपलं परमेश्वराने स्वीकारलेलं आहे. आपल्याला ज्ञान होतंय म्हणजे काय? अयतुक भूतभजन ज्ञानाप्रती साधन. अयतुक प्रवृत्ती, अयतुक भाव आपल्याला कळत न कळत कधीतरी निर्माण होतो. आणि मग ते ज्या वेळेस भजन परमेश्वरापर्यंत पोचतं तर तेच भजनामुळं आपल्याला परमेश्वर ज्ञान देतात, म्हणजे बोध देतात. जे आपल्याला बोध दिलाय याचा अर्थ परमेश्वराने ते कधीतरी केव्हा तरी स्वीकारलेलं आहे. आणि म्हणून परमार्गात सुद्धा अशा अनेक गोष्टी आपलं स्मरण परमेश्वर स्वीकारतात का नाही किंवा स्वीकारलेलं आहे का नाही, आपली क्रिया परमेश्वराने स्वीकारलेली आहे का नाही, हे आपल्या अंतर्मनामध्ये विचार चिंतन करून आपण ते ठरवू शकतो. त्याचं तर्ककुतर्क आपण करू शकतो. म्हणून आपण का करतोय, कशासाठी करतोय परमार्ग, आणि हा परमार्ग करत असताना आपल्या जीवनामध्ये जे आपण दोष आपल्या मनामध्ये, आपल्या प्रवृत्तीमध्ये आपल्या आहेत ते दोष आपण कशाने काढू शकतो आणि कधी काढू शकतो याचा जर आपण विचार केला तर नक्कीच या परमार्गामध्ये आपल्याला परमेश्वराच्या मार्गात जाण्यासाठी खूप मोठा असा फायदा होऊ शकतो. म्हणून मतित्रयाच्या माध्यमातून नकारात्मक विचार जेव्हा येतात माणसामध्ये तेव्हा त्याच्यामध्ये काय काय असतं हे आपण बघितलं पाहिजे. आणि ही दृष्टी सहजासहजी मात्र निर्माण होत नाही. आपण जर आज ठरवलं चला कोणाकडे सर्वांकडे समभावाने पाहायचं, चांगल्या भावाने पाहायचं, गुणात्मक भावाने पाहायचं, होकारात्मक विचाराने पाहायचं, तर असं लगेच होत नाही. ठरवलं तर त्याच्यासाठी त्याच्यावरती तुम्हाला कृती करावं लागेल. आणि ती कृती करण्यासाठी ऊर्ध्वगतीची असल्यामुळं त्याच्यावरती प्रयास करावा लागेल, हेतुपुरस्सर प्रयत्न करावा लागेल. आपल्या मनाला तुम्हाला सतत सांगावं लागेल की आपल्याला हे करायचं आहे, आपल्याला असा विचार नाही करायचा, आपल्याला असाच विचार करायचा आहे. आणि म्हणून तो प्रयास करून, तो प्रयत्न करून सतत त्याला सवय लावावं लागेल त्या विचाराला, त्या मनाला, त्या बुद्धीला. आणि ती सवय जेव्हा नैसर्गिक होईल
तेव्हा मात्र आपण परमार्गाच्या खऱ्या साधनेला सुरुवात केली असं समजू. आपल्याला प्रत्येकाकडे चांगले गुण दिसले पाहिजे, प्रत्येकाविषयी चांगला भाव निर्माण झाला पाहिजे, प्रत्येकाचं हितचिंतक आपण ठरलो पाहिजे. कोणी कळो का न कळो, कोणाला समजो का न समजो, प्रत्येकासाठी आपली प्रार्थना असली पाहिजे. कोणालाही दोष न देण्याची प्रवृत्ती आपली असली पाहिजे. कोणाकडे नकारात्मक भावनेने किंवा कोणाच्या विषयी नकारात्मक विचार आपल्या मनामध्ये आला नाही पाहिजे. कुणी आपल्याविषयी काही विचार करू, कुणी आपल्याला कोणत्या दृष्टीने बघू, अशी भावना जेव्हा तुमच्यामध्ये बाळावेल त्यावेळेस खऱ्या अर्थाने तुम्ही तो प्रयास करून, तो प्रयत्न करून, तो व्यायाम करून बुद्धीचा, विचाराचा, तुम्ही त्या नकारात्मक विचारातून निघून, त्या अवस्थेतून निघून तुम्ही होकारात्मक अवस्थेमध्ये, होकारात्मक विचारामध्ये आलेले आहात. आणि ही होकारात्मक विचाराची सरणी जेव्हा पुढं पुढं वाढेल तेव्हा अशा पद्धतीनं, अशा अवस्थेला तुम्ही पोहोचाल, अशा अवस्थेला हा साधक पोहोचेल का तो कोणाचाही, कशाचाही, कुठल्याच प्रकारे विचार करणार नाही. तो फक्त देव माझा, मी देवाचा. तो फक्त देवाचं चिंतन करेल. स्मरण म्हणजे अष्टप्रहर स्मरण, त्याचं सतत चिंतन परमेश्वराचं असेल. त्या पद्धतीनं जीव जर एखादी आहे, एका वेळेस एकच विचार करतो, एका वेळेस एकच ठिकाणी राहतो, आणि त्या पद्धतीने जर परमेश्वराच्या हा साधकाला सतत परमेश्वराच्या ठिकाणी राहण्याची, चिंतनाची जर सवय लागली तर तो दुसरीकडे असू शकत नाही. म्हणून तो दुसऱ्याचा विचारही करत नाही. काय चाललंय जगामध्ये त्याला गरजही नाही समजून घेण्याची, जाणून घेण्याची. तो आपला देव भला, आपण भलं, आपलं हित कशात आहे तो जीव जेव्हा समजायला लागेल तेव्हा तो परमार्गात आला, तेव्हा त्याला परमेश्वराने दिलेला बोध तो उपयोगाला आणू शकतो आणि त्याची ती क्रिया परमेश्वर स्वीकारू शकतात. त्या साधनेला, त्या पद्धतीला, त्या अवस्थेला पोहोचलेला जीव हा परमार्गातला आहे. आता आपण चिंतन करा, आपण कोणत्या अवस्थेला आहोत, आपण कोणत्या ठिकाणी पोहोचलोय, आपल्याला कुठं पोहोचायचंय. हा विचार जरी मनात आला तरी तुम्ही 50% लढाई जिंकलेली असते. एक छोटीशी गोष्ट सांगतो आणि ती खरी आहे. एक अपंग मुलगी आहे मुंबईची, तिचं नाव वगैरे आता मला माहीत नाही, परंतु पेपरमध्ये आलेली स्टोरी मी तुम्हाला सांगतो. तर ती रेल्वेमध्ये प्रवास करत असताना कोणत्या गुंडांनी तिला ढकलून दिलं गाडीच्या खाली. गाडीच्या खाली ट्रेनमधून ढकलून दिल्यानंतर तिचा एक पाय तुटला आणि ती जवळजवळ 3 ते 4 तास त्या रेल्वे पटरीवरती विवळत पडलेली होती. पाठ झाली, दिसायला लागलं. तेव्हा लोकांच्या लक्षात आलं आणि मग तिला ती वैद्यकीय सेवा वगैरे भेटली. तिचा पाय तोडावा लागला, वैद्यकीय सेवा भेटली. पण जेव्हा तिचे डोळे उघडले त्यावेळेस तिनं अप्रत्यक्षरित्या असा विचार केला आणि सहजच तिच्या मनामध्ये एक नैसर्गिक भाव आला की मी त्या गुंडांशी लढता लढता मला त्यांनी खाली ढकलून दिलं, थोडंसं खरचटलं तरी मनुष्य मरतो, मी 4 तास तिथं विवळत पडले तरी मेले नाही, माझा पाय तुटला, माझं रक्त कितीतरी गेलं असेल तरी मी जगले. याचा अर्थ परमेश्वराकडून मला काहीतरी अपेक्षा आहे, मी काहीतरी करावं म्हणून, आणि मी आता करीन. ही तिची विचारसरणी तिला जिवंत ठेवू शकली. आणि तीच मुलगी या जगातली अपंग मुलींपैकी पहिली एव्हरेस्ट शिखर चढणारी, पहिली एव्हरेस्ट शिखरवरती जाणारी ठरली. ज्यावेळेस ती त्या आपल्या गुरुकडे जाते आणि एक विचार मांडते की मला एव्हरेस्ट शिखर सर करायचंय, तर ते गुरु तिला स्पष्ट सांगतात की तू तर 50% एव्हरेस्ट शिखर जिंकली मध्ये, आता फक्त तुला चढाई करायची आणि तिथं नेऊन झेंडा रोवायचा आहे. म्हणजे आपला विचार हा आपल्याला 50% जिंकवत असतो. आपली विचारसरणी, आपली दृष्टी आपल्याला 50% जिंकवत असते आणि राहिलेली 50% मग तिच्यासाठी आपल्याला थोडासा प्रयास करावा लागतो. आणि त्या प्रयासामध्ये, त्या प्रयत्नामध्ये सुद्धा परमेश्वराचं साह्य आपल्याला भेटतं. म्हणून परमेश्वर प्राप्ती करणं खूप अवघड अशी गोष्ट नाही, परंतु ती समजून जर घेतली, जाणून घेतली, परमेश्वराचा कडानी जर आपण समजून घेऊन जर परमेश्वराच्या कडेनीच चालत राहिलो तर ते खूप सोपं होईल. कारण आपण जीव जो आहे आपल्या कडानी परमेश्वर प्राप्तीचा प्रयत्न करत असतो. आपल्या कडेनी परमेश्वर या मार्गामध्ये आपण धार्मिकता, आध्यात्मिकता, कर्मकांड, विधी जे बी असेल ते करत असतो. परंतु परमेश्वराला काय अपेक्षित आहे, परमेश्वर या जीवाला काय सांगतोय स्वतःला प्राप्त करण्यासाठी, हे जेव्हा परमेश्वराचा परमेश्वराची विचारसरणी, परमेश्वराची साधना, आचार, विचार प्रणाली, तत्व ही जर आपण समजून घेतले आणि त्या परमेश्वराच्या कडेनीच जर चालायला लागलो तर अगदी सोपं होऊन जाईल. परंतु आपण आपला कड सोडण्यासाठी आपल्या मनामध्ये, आपल्या या जीवामध्ये जे असलेले दोष आहे त्याचं प्रथम चिंतन करून त्यातून आपण बाहेर पडलो तरच यदाकदाचित हे सोपं होऊ शकतं. यावरती आपण चिंतन करत असताना जीवाचे दोष बघत आहे. आज आपण जीवाचे 2-3 दोष बघितले. यानंतर आपल्याला पुढे जाऊन जीव आणि देवता
या कशा सारख्याच आहे, त्या माध्यमातून जीव आणि देवता ह्या सारख्या असल्या कारणाने आपल्यातलं आणि त्याच्यातलं नेमकं वेगळं पण काय आणि तरी आपल्याला किती मोठा फायदा किंवा किती मोठं संधी परमेश्वराने आपल्याला दिलेली आहे. म्हणून अप्रत्यक्षरित्या जर आपण विचार केला तर आपण या देवतेच्या पलीकडचे आहोत, देवतेच्या वरचे आहोत. पण ते कधी आपण आज ह्या मिनिटाला जर विचार केला तर देवतेच्या अगदी खाली आहे आपण, परंतु प्रयास करून पुढं आपण नक्कीच या देवतेच्या पलीकडे जाऊ शकतो. आणि तेच आपल्याला करायचं आहे. चैतन्यापर परमेश्वर मिळवण्यासाठी चैतन्यापर जावं लागेल, चैतन्याच्याही पलीकडे विचार करावा लागेल, चैतन्या पलीकडचा प्रवास आपल्याला करायचा आहे हे मनात ठेवूनच आपल्याला प्रवासाला सुरुवात करावं लागेल. आज या सत्संगामध्ये आपण चिंतन केलं. मागच्या सत्संगात अनेक लोकांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या की नकारात्मक विचार हे मनामध्ये येत असतात, परंतु जेव्हा सत्संगातून ते ऐकलं तेव्हा त्याचा आम्ही विचार करायला लागलो. कारण जे नकारात्मक विचार येतात मनामध्ये याचा सुद्धा लोक विचार करत नाही, परंतु जेव्हा आपण विचार करायला लागतो तेव्हा 50% लढाई आपण जिंकलेली असते. हे नकारात्मक विचार घालवण्यासाठी प्रयत्न करणं याची सुरुवात ती असते. तर खूप चांगल्या प्रतिक्रिया आल्या. सर्व प्रतिक्रिया देणाऱ्यांना सर्वांना धन्यवाद. यानंतरही आपला हा सत्संग सतत पुढे जात राहील, कारण ही सत्संगाची खरी सुरुवात आहे. आपल्याला खूप पुढं जायचं आहे आणि त्यातून मी विचार मांडत असतो, परंतु हे विचार मांडत असताना लीळेचं किंवा धर्माच्या अनुषंगाने ते तत्व आपण मांडण्याचा प्रयत्न करतोय. परंतु तरीही याच्यामध्ये अनेक चुका असू शकतात, होऊ शकतात. जीव हा चुकांचा पुतळा आहे. मी तुमच्यासारखा सर्वसामान्य जीव आहे, परंतु आपलेपणाने सांगत असल्यामुळं त्यात अनेक चुका होऊ शकतात. तर चुका दाखवण्याचा नक्की प्रयत्न करा. त्यासाठी मी तुमचं खूप खूप स्वागत करेन. धन्यवाद. दंडवत प्रणाम. दंडवत प्रणाम.